हॅलो, आज आहे होळी आणि होळी इथली कशी होते हे मी तुम्हाला दाखवते. बरं, आम्ही सगळेजण छान आवरून खाली चाललोय. कारण होळी आहे आणि होळी म्हटलं की धमाल, मस्ती, मजा सगळेजणच करतात. आणि इकडची होळी ना तर भांग नसेल तर पूर्णच होत नाही. आणि हे आहेत संजू भैया, हे खाली घेऊन चाललेत भांग. त्याच्यामुळे ते घरी सकाळी दाखवायला आले होते की एवढी एवढी भांग आहे. आणि मी काही भांग वगैरे घेत नाही, कारण जे माझं पहिलं वर्ष होतं होळीचं, माझ्या लग्नानंतरची पहिली होळी जी इकडची झाली होती, तर त्या होळीला ना मला या लोकांनी खूप म्हणजे फसवून भांग दिली होती ॲक्च्युअली. कच्ची वगैरे अशी काही मी खात नव्हती. त्याच्यामुळे ती जी थंडाई होती त्याच्यामुळे ती त्यांनी टाकली आणि मला दिली होती. तो एक्सपिरियन्स एवढा माझा बेकार होता, म्हणजे ते 1-2 दिवस माझे एवढे बेकार गेले होते की मला काही समजतच नव्हतं. आणि त्याच्यामुळे मी कधीच थंडाई म्हणा किंवा ही भांग घेत नाही, कारण मला ती एक भीती आहे. आणि बाकी सगळेजण घेतात, छान मजा करतात, त्यांना त्यांना ती सवय आहे, त्याच्यामुळे जमतं. मला काही जमत नाही, कारण त्या भीतीमुळे मी थंडाई पण कधीच घेत नाही. म्हणजेच महाशिवरात्रीला पण घेत नाही किंवा ज्यावेळेस होळी असते तेव्हा पण घेत नाही. कारण एकदा एक्सपिरियन्स घेतला आणि खरंच खूप बेकार एक्सपिरियन्स होता तो. आणि असो, त्याच्यानंतर आम्ही सगळेजण आलो आणि हळूहळू सगळेजण येत आहेत. त्याच्यामुळे छान होळी खेळतोय, कलर चालू आहेत आणि इकडे प्रॉपर अगदी तयारी करतात होळीची. त्याच्यामुळे मी ते पण तुम्हाला दाखवते. बरं, मी आहे ना कोकणातली, त्याच्यामुळे इकडे ह्या होळीला कितीही मजा मस्ती असू दे, धमाल असू दे, तरी पण मला कायम आमच्या घरचीच म्हणजे माझ्या माहेरची होळी आठवते. कारण लहानपणापासून ते बघत आलेलो आहे. तो माड येणं, पालखी येणं, त्याच्यानंतर होम लागतो आणि मग घरोघरी पालखी येते. ऑफकोर्स ते खूप मिस करते मी, पण बघू नेक्स्ट टाईम वगैरे मी जाण्यासाठी ट्राय करेन. आणि जसे जसे आता इथे पण लोक येत आहेत त्याच्यामुळे अजून छान माहोल बनतोय. इकडे गाणी वगैरे सगळे चालू आहे, म्युझिक चालू आहे, तर नाचणं तर म्हणजे डान्स करणं तर मस्ट आहेच. आणि असं वाटतं की हे छोटे छोटे मोठे जे फेस्टिवल असतात ना, याच्यातून छान ओळखी होतात. कारण मला आठवतंय मी ज्यावेळेला इथे आले माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. याच तिघांना मी फक्त ओळखत होते आणि त्याच्यानंतर मग या अशा अशा छोट्या मोठ्या फेस्टिवलमध्ये ना माझ्या खूप साऱ्या ओळखी झाल्या. खूप नवीन नवीन आणि छान छान फ्रेंड्स माझे बनले. त्याच्यामुळे मला फेस्टिवल नेहमी आवडतात. आणि त्याच्यानंतर छान डान्स वगैरे करून झाला, कलर वगैरे खेळून झालो. त्याच्यानंतर मग आम्ही पेटपूजासाठी आलोय. आणि खाण्यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. बरं, एकदम मस्त होतं, अगदी गरमागरम पुरी वगैरे पण होत्या. खाण्यामध्ये काय होतं तर पुरी होती, त्याच्यानंतर बटाट्याची झणझणीत अशी भाजी होती, मेदूवडा होता, मुगोडे होते, त्याच्यानंतर पालकचे पकोडे होते. हे सगळं छान आम्ही खाल्लो आणि मग घरी आलो. बरं, छान फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर सगळेजण आम्ही लिटरली झोपून गेलो आणि त्याच्यानंतर मग रात्री जेवणामध्ये चिकन वडे होते, बिर्याणी होती आणि छान त्यानंतर मस्त आईस्क्रीम खाल्ला. बरं, अशी आम्ही छान होळी सेलिब्रेट केली. बरं, तुम्ही कशी केली मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.